डॉक्टर कोठेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जीआय एंडोस्कोपी सेंटर, सोलापुरातील अत्याधुनिक गॅस्ट्रो उपचार केंद्र. सोलापूरच्या श्रीकृष्ण रायरा मठातर्फे येत्या शनिवारी 2 मे रोजी श्रीनिवास कल्याण महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती श्री पुरुषोत्तमजी दूत यांनी पत्रकारांशी बोलताना दिली आहे. हा महोत्सव कर्णिक नगरात जुन्या वालचंद कॉलेज जवळ चिल्ड्रन पार्क शेजारी होणार असून मठाचे प्रमुख श्री 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 स्वामी कमलानाथ प्रसादा यांनी मानवतेच्या कल्याणासाठी या महोत्सवाचे आयोजन करण्यात आलंय. नंदकिशोर रामकिशन दूत, एनआर ग्रुप, डॉक्टर कोठेज गॅस्ट्रो लिव्हर केअर सेंटरचे डॉक्टर सूर्यप्रकाश कोठे यांच्यावर या महोत्सवाच्या विशेष सेवा कर्ता पदाची जबाबदारी आहे. शनिवारी 2 मे रोजी पहाटे 5 पासून या महोत्सवामधले महत्वपूर्ण विधी सुरू होणार आहेत आणि रात्री 10 पर्यंत सुरू राहणार आहेत. श्री मुष्णम राघवेंद्रम आचार्य आणि सहकार्यांच्या हस्ते या उत्सवामधले सगळे विधी पार पडणार आहेत. श्रीनिवासा कल्याण महोत्सव म्हणजे भगवान व्यंकटेश्वर आणि देवी पद्मावती यांचा प्रतिकात्मकरित्या साजरा केला जाणारा विवाह सोहळा. तो धार्मिक आणि आध्यात्मिक दृष्ट्या महत्वाचा मानला जातो. त्याचबरोबर तो धर्म, समृद्धी, सौभाग्याचं प्रतीक असल्याचंही मानलं जातं. या महोत्सवात सहभागी होणाऱ्यांच्या कौटुंबिक जीवनातील विशेषतः विवाहातल्या अडचणी दूर होतात अशी श्रद्धा आहे. काही विशेष प्रसंगांनी जगाच्या कल्याणासाठी हा महोत्सव मोठ्या मंदिरात साजरा केला जातो. मंदिरातील पुजारी या महोत्सवाचे विधी वेदमंत्रांच्या घोषात पार पडतात. पुण्यवाचन तसेच पहाटे 5 वाजता केलं जातं. नंतर वरपूजा, कन्यादान, मंगळसूत्र बांधणं, अक्षता आरती, प्रसाद वाटप अशा मुख्य विधी सोबतच तैलांभ्यजन, महापंचामृत पूजा, निष्पाद दर्शन, तोमाला सेवा आदी विधी पार पडतात. हा कल्याण महोत्सवाचा मुख्य उद्देश विश्व शांतीसाठी प्रार्थना करावी हा आहे. मानवी समुदायापुढील अडीअडचणी सोडवणं, नकारात्मकतेवर मात करून प्रत्येकाच्या जीवनात सकारात्मकता यावी, प्रत्येकाचे जीवन सुखी समृद्ध व्हावं हा महोत्सवामागचा हेतू आहे. सनातन धर्माची वैदिक परंपरा आणि संस्कृतीचा वारसा पुढील पिढीला प्राप्त व्हावा हा कल्याण महोत्सवामागचा विचार आहे. सोलापूर महापालिकेतील बाजी सभागृह नेते श्रीनिवास आशप्पा कर्ली आणि खजिनदार लक्ष्मण कर्ली मित्र परिवार यांच्या माध्यमातून या कार्यक्रमाचं आयोजन सोलापुरात केलं जातं. एकंदरीत हा सोहळा भक्ती, श्रद्धा आणि दैवी एकरूपतेचा अनुभव देणारा आहे. तेव्हा अधिकाधिक भाविकांनी या महोत्सवात सहपरिवार मोठ्या संख्येनं सहभागी होऊन आध्यात्मिक अनुभूतीचा लाभ घ्यावा आणि श्रीनिवासा भगवानाचा आशीर्वाद प्राप्त करावा असं आवाहन उत्सवाचे अध्यक्ष शिवशंकर अंजनाळकर, उपाध्यक्ष नरेश बोलू, मंदार कुलकर्णी आणि लक्ष्मण कर्ली यांनी केलंय. ओके. नमस्कार, मी डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे, विशेष सेवा करता, जे कल्याण उत्सव सोलापूरमध्ये येत्या शनिवारी 2 मे 2026 रोजी आयोजित करण्यात आलेला आहे. हा कल्याणोत्सव श्रीकृष्ण रायरा मठ सोलापूरतर्फे आयोजित करण्यात आलेला आहे. ह्या कल्याणोत्सव मध्ये जसं तिरुपती देवस्थानमध्ये आपण बघतो की श्रीनिवासांची जशी कल्याण म्हणजे लग्नाचा जे सोहळा असतो तसा एक सोहळा आपल्या सोलापुरात आपण करत आहोत. हा सोहळा दिवसभर चालणार आहे 2 मे रोजी आणि हा सोहळा जे आपल्या कर्णिक नगर सोलापूरमध्ये जे चिल्ड्रन्स पार्क आहे येथे आयोजित करण्यात आलेला आहे. या सोहळ्यासाठी सर्व सोलापूरकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं, कारण की हा सोलापूरकरांसाठी एक आध्यात्मिक असा एक सोहळा आहे ज्यामध्ये भगवान आपल्या तिरुपती देवस्थानचे जी मूर्ती असते ते सोलापुरात आणण्यात येणार आहे. त्याचबरोबर पद्मावती देवीची मूर्ती सोलापुरात आणण्यात येणार आहे आणि यासाठी श्री कमलनाथ प्रसाद श्री 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 कमलनाथ प्रसाद महाराज आहेत जे हे सोहळा पार पाडणार आहेत. ते जे आपले राघवेंद्र स्वामी मठ आहे त्याचे ते प्रमुख आहेत. तेही सोलापूरमध्ये येणार आहेत आणि त्यांच्याबरोबर बरेचसे जे गुरुजी असतील जे ह्या सोहळा पार करण्यासाठी सोलापूरमध्ये येणार आहेत. तर सोलापूरकरांसाठी एक वेगळी अशी आपल्या आध्यात्मिक पर्वणा आपल्याला मिळेल. तर प्रत्येक सोलापूरकरांनी मोठ्या संख्येने इथं उपस्थित राहावं. या सोहळ्यासाठी भोजनाचीही व्यवस्था इथे करण्यात आलेली आहे. त्यामुळे असा सोहळा आपण कोणी आपल्या ह्याच्यामध्ये वेळात वेळ काढून यावं ही विनंती करतो. धन्यवाद. जय श्रीमन नारायणा. श्रीकृष्ण रायरा मठ सोलापूर स्नेह आमंत्रण करत आहे. श्री श्रीनिवास कल्याण महोत्सव 2 मे
2026 रोजी चिल्ड्रन पार्क वालचंद कॉलेजच्या शेजारी पूर्व विभाग अशा ठिकाणी आपण कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. तर या कार्यक्रमास आपल्या सोलापूरकर व आजूबाजूचे जे गावे असतील सर्वांनी उपस्थित राहून ह्या कार्यक्रमास श्री श्रीनिवास यांचा श्री बालाजी व्यंकटेश्वरा यांचा आशीर्वाद प्राप्त करून घ्यावं अशा आध्यात्मिकचा या कार्यक्रम असे लाभ आपल्या सोलापूरला भेटला हे बहुभाग्य असं मी समजून घेतो. आणि ह्या कार्यक्रमाचा विशेष सेवाकर्ता म्हणून श्री नंदकिशोर रामकृष्ण दूत व श्री सूर्यप्रकाशजी राजेश कोटे व श्रीनिवासजी आशप्पा कर्ली यांच्या साह्याने यांच्या माध्यमातून एवढा मोठा पवित्र हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. सर्व सोलापूरकरांना मी विनंती करतो की आपण ह्या कार्यक्रमास येऊन शोभा वाढवावा आणि श्री पद्मावती समेत यांचा आशीर्वाद घेऊन सर्वांनी सुख आणि समृद्धी आरोग्यदायक राहावं म्हणून श्री कृष्णरायरा मठाच्या माध्यमातून मी आवाहन करतो. जय श्री कृष्ण. सोलापूर शहरवासियांना सस्नेह आमंत्रण. श्रीकृष्ण रायरा मठ यांच्या वतीनं श्रीनिवासा कल्याण महोत्सव कार्यक्रम 2026 2 तारखेला आयोजित केलेला आहे. तर या कार्यक्रमासाठी श्री 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 स्वामी कमलनाथ प्रसाद यांच्या माध्यमातून हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. त्यासाठी विशेष सेवाकर्ता म्हणून नंदकिशोरजी दूत आणि नेते सूर्यप्रकाश राजेश कोटे यांच्या तर्फे हा कार्यक्रम पूजा करता म्हणून त्यांना आयोजित केलेले आहे. हा कार्यक्रम चिल्ड्रन पार्क या ठिकाणी वालचंद कॉलेज या ठिकाणी चिल्ड्रन पार्क पूर्व भागात होणार असून पूर्व भागातल्या सगळ्या भक्तांना आणि पद्मावती आणि व्यंकटेश्वर श्रीनिवासा यांचा कल्याणोत्सव होत असल्यामुळे पूर्व भागातल्या नागरिक तर सर्वांना आवाहन करूच इच्छितो. पण सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील संपूर्ण परिसरातील नागरिक भक्तिमय वातावरणात या ठिकाणी सहभागी व्हावं आणि पहाटे 5 वाजल्यापासून तिरुपती देवस्थान ठिकाणी ज्या पद्धतीनं कल्याण महोत्सवाच्या माध्यमातून विधी प्रक्रिया होत असते तो संपूर्ण विधी प्रक्रिया आपल्या सोलापुरात पहाटे 5 वाजल्यापासून रात्रीच्या 10 वाजेस्तोवर हा विधी प्रक्रिया होणार आहे. तरी सर्व भाविकांनी त्या विधी प्रक्रियेस उपस्थित राहून संपूर्ण प्रक्रियेचा लाभ घ्यावा आणि आशीर्वाद घ्यावा असे आपल्या माध्यमातून आवाहन करू इच्छितो. वेंकटरमण गोविंद.